परिपूर्ण सत्य। नमस्कार, मी युगंधरा। आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी। जगभरात आज ट्विटरचं सर्व्हर डाऊन। बराच काळ ट्विटरची सेवा होती विस्कळीत। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मायमर वैद्यकीय महाविद्यालय सुश्रुत हॉल तळेगाव दाभाडे येथे झाला संपन्न। मावळ तालुक्यातील कल्लाडगावचे मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रामदास करवंदे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत नागपूर येथे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश। मावळ येथील शिरगाव परंदवाडी येथील अवैधरित्या गावठी दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा। लाखो रुपयाचे रसायन केले जप्त। 8 डिसेंबर रोजी तळेगाव MIDC रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर झालेल्या दुचाकी स्वाराचा उपचार दरम्यान आज झाला मृत्यू। मावळ तालुक्यातील अजितदादा पवार राष्ट्रवादी गटातील अनेक नेत्यांचा शरद पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश। रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत पुणे लोणावळा लोकल, प्रगती सह्याद्री एक्सप्रेससह विविध प्रश्नांवर योग्य ती पावले उचलण्याचे रेल्वे व्यवस्थापकांचे आश्वासन। संसदेत 142 खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ 22 डिसेंबरला सकाळी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य प्रवेशद्वाराजवळ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे होणार आंदोलन। लोणावळा शहरातील नीलकमल थिएटर समोर असलेल्या दारूच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना। घटनास्थळी अग्निशामक दलाच्या त्वरेने मोठी दुर्घटना टळली। कोरोनाच्या नवीन संसर्गाला न घाबरण्याचे आवाहन। JN1 विषाणूची लक्षणे सौम्य असल्याची वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती। या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाजन्यूज.live वेब पोर्टलला अवश्य भेट द्या। आवाज एक परिपूर्ण सत्य।